बालरंगभूमी परिषद शाखा सोलापूर यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी व्यक्तिमत्व विकास शिबिराचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप करण्यात आला। या शिबिरात बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा सीमा येलगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण वस्तू बनवण्याचा आनंद घेतला, असे बालरंगभूमीचे प्रमुख कार्यवाह अर्चना अडसूळ यांनी कळविले आहे। याप्रसंगी बालरंगभूमी परिषदेच्या कार्याध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, सहकार्यवाह संजय सावंत, नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह ज्योतिबा काटे यांची प्रमुख उपस्थिती होती। दिनांक 23 एप्रिल ते 26 एप्रिल या कालावधीत आयोजित या शिबिराला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शिबिराची सुरुवात दररोज सौ अन्नपूर्णा साखरे आणि सौ शोभा गिराम यांच्या मार्गदर्शनाखाली ध्यान, प्राणायाम, व्यायाम आणि स्तोत्र पठणाने होत होती। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, एकाग्रता आणि सकारात्मकतेची भावना निर्माण झाली। यानंतर प्रसिद्ध गायक व संगीत तज्ञ प्रशांत देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना सूर, ताल आणि लय याविषयी मार्गदर्शन केले। त्यांनी मुलांकडून विविध बालगीते व कविता गाऊन घेत संगीताची गोडी निर्माण केली। आपल्या मनोगतात त्यांनी मधमाशी जशी थोडा थोडा मध गोळा करते, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी जिथे जिथे ज्ञान मिळेल तिथून ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असा प्रेरणादायी संदेश दिला। तसेच प्रसिद्ध कलाकार श्री भैरप्पा कारभारी यांनी विद्यार्थ्यांना टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचे कौशल्य शिकवले। नृत्य प्रशिक्षिका कुमारी तेजश्री श्रीरेखम यांनी विद्यार्थ्यांना नृत्याचे धडे दिले। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वाईल्ड लाईफ कन्व्हर्जेशन असोसिएशन यांच्या वतीनं पक्ष्यांसाठी घरटी बनवण्याची विशेष कार्यशाळा घेण्यात आली। या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला। यावेळी अध्यक्षीय मनोगतात सौ सीमाताई येलगुलवार यांनी बालरंगभूमी परिषदेच्या माध्यमातून वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी असाच उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले। यावेळी शिबिरातील प्रशिक्षक श्री प्रशांत देशपांडे, सौ अन्नपूर्णा साखरे आणि सौ शोभा गिराम यांचा विशेष सत्कार करण्यात आला। शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना दररोज सरबत व खाऊचे वाटप करण्यात आले। समारोपावेळी विद्यार्थी व पालकांनीही शिबिराबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यात बालरंगभूमी परिषदेच्या अशाच उपक्रमांमध्ये आवर्जून सहभागी होणार असल्याचे सांगितले। विविध कला, कौशल्य, संस्कार आणि व्यक्तिमत्व विकासाने समृद्ध असे हे शिबिर विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरले असून समारोप कार्यक्रमही अत्यंत उत्साहात पार पडला। शिबिरासाठी मुकुंद शेटे, मच्छिंद्र सपताळे, सर गणेश कोळी, खंडू शिंदे, सौ दीक्षित यांनीही काम पाहिले। अर्चना अडसूळ, प्रमुख कार्यवाह बालरंगभूमी परिषद सोलापूर। श्रीरस्तु शुभमस्तु कल्याणमस्तु श्री कृष्ण राय रामट सोलापूर यांच्या वतीनं श्री 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 स्वामी कमलनाथ प्रसाद यांच्या संकल्पनेतून जगाच्या कल्याणासाठी सोलापुरात दिनांक 2 मे 2026 रोजी चिल्ड्रन पार्क शेजारी कर्णिक नगर येथे श्री श्रीनिवासा कल्याण महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले आहे। तरी सोलापुरातील सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, भगवान व्यंकटेश्वर यांच्या अर्जित सेवेत सहभाग नोंदवून पुण्य फल प्राप्त करावे ही विनंती।